माझे आई वडील शेतकरी करतात. आमच्या जवळ स्वतःचे शेत नाहीये. मला वडील नाहीत. वडील पहिलीत असताना माझ्या वडिलांचे मृत्यू झाला. आई शेती करते. माझे पहिले मोटिवेशनल आई, दुसरे शिक्षक. आम्हाला जर अभ्यास करायचा असला ते सांगायचे शेतात आम्हाला मधून नको करू, तू अभ्यासावर लक्ष. मला मला हे मोटिवेशन आई वडील आणि खास करून शिक्षकांकडून मिळालं. ग्रामीण भागातील विद्यार्थी ज्यांनी 90+ स्कोर केलेला आहे त्यांच्या 10वीच्या एक्झामिनेशन मध्ये आणि स्कूलमध्ये टॉप सुद्धा केला आहे, अशा विद्यार्थ्यांसोबत आज आपण संवाद साधणार आहोत. आणि हो मित्रांनो, हे दोघही विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील आहे. त्यांना बऱ्याच वेळेस अशी सिच्युएशन झाली की त्यांना शेतात जाऊन सुद्धा त्यांनी अभ्यास केलाय. जर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघाल तर तुम्हाला समजेल की त्यांनी कशा कठीण परिस्थितीमधून सुद्धा अभ्यास केलेला आहे. आपल्याला तर सर्व सुख सुविधा असून सुद्धा आपण रिझन्स देतो. तर त्यांची जर्नी काय होती, त्यांनी 10th क्लासमध्ये कसा अभ्यास केला, त्यांचे एक्सपेक्टेशन काय होते, त्यांचे फ्युचर गोल्स काय आहेत, सर्व गोष्टींचं त्यांनी तुम्हाला आणि ज्युनियर्सला खूप छान पद्धतीने त्यांनी मार्गदर्शनही केलं आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा. हा व्हिडिओ खूप जास्त मोटिवेशनल आणि इन्स्पिरेशनल असा व्हिडिओ असणार आहे. त्याच्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो मित्रांनो, चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करा. कारण की आपल्याजवळ सर्व सुख सुविधा असून आपण रिझन्स देतो. अभ्यास न करण्याचे रिझन्स आपल्याजवळ रेडी असतात. त्या विद्यार्थ्यांनी तर विदाऊट कोचिंग 90+ स्कोर केलेला आहे. हॅलो भूषण आणि गुणवंत, तर रिझल्ट लागला त्यावेळेस तुमची आणि तुमच्या फॅमिलीच्या रिॲक्शन्स काय होत्या? पहिल्यांदा तर मला विश्वास होत नव्हता की मी आमच्या शाळेत टॉप केलंय आणि 90+ आलेले आहे. आणि त्यावर माझ्या आई वडिलांची प्रतिक्रिया खूप आनंद. त्यांनाही खूप आनंद झाला. हो. आणि गुणवंत, तुझ्या बाबतीत? मलाही विश्वास नव्हता की मला 90चा मार्क्स मिळू शकता. रिझल्ट पाहिल्याने मला माझ्या पेरेंट्सना खूप आणि तो क्षण माझ्या म्हणजे मेमोरेबल क्षण. अच्छा, मला जरा तुमच्या फॅमिली बॅकग्राऊंड बद्दल आणि तुमच्याबद्दल थोडी इन्फॉर्मेशन द्या बरं, भूषण आणि गुणवंत दोघं. मी भूषण कोंडीराम कोळी. माझे आई वडील शेतकरी करतात. आमच्या जवळ स्वतःचे शेत नाहीये, पण आम्ही माझ्या ज्या आईचे वडील आहेत त्यांचे शेत. अच्छा. आणि गुणवंत, तुझं फॅमिली बॅकग्राऊंड? मी गुणवंत रमेश पाटील, चोपडा तालुक्यातील निंबानी जयेश कांदळवाडी या शाळेत 10वी पास आउट झालेला विद्यार्थी. मला वडील नाहीत. वडील पहिलीत असताना माझ्या वडिलांचे मृत्यू झाला. आज वडिलांना वारल्या 10 वर्ष झाले. आई शेती करते. आईला 10वीत शेती मदत केली, पण थोडी पहिल्यापेक्षा थोडी कमी. घरातली जबाबदारी सांभाळून शेती कामासाठी हातभार लावून तुम्ही अभ्यास केला आणि खूप छान असा स्कोर तुम्ही मिळवलेला आहे दोघांनी. तर तुम्हाला तुमच्या पॅरेंट्सचा सपोर्ट कसा राहिला आहे 10वीच्या पूर्ण इयर मध्ये? त्यांनी आम्हाला पूर्ण सपोर्ट केला. आम्हाला जर अभ्यास करायचा असला ते सांगायचे शेतात आम्हाला मधून नको करू, तू अभ्यासावर लक्ष. हो, पॅरेंट्सचे एकच म्हणणं होतं की या वर्षी शेतात जास्त लक्ष न देता थोडं अभ्यासाकडे जास्त लक्ष. तुम्हाला हे असे छान मार्क्स तुम्हाला 10वी मध्ये मिळाले, तर याच्यासाठी तुम्हाला मोटिवेशन कुठून मिळालं की तुम्ही असा अभ्यास करायला पाहिजे जोमाने? म्हणजे हे मोटिवेशन तुम्हाला आलं कुठून? मला हे मोटिवेशन आई वडील आणि खास करून शिक्षकांकडून मिळालं. कारण आमचे जे शिक्षक होते ते आम्हाला मोटिवेट करण्यासाठी मोटिवेशनल वर्ड्स आणि मोटिवेशनल स्पीचेस ऐकवत होते. आणि ते परत ते आठवण पण देत असायचे. तुम्हाला पुढे भविष्यात काहीतरी करायचे, दाखवायचे, परिस्थितीवर मात करायचे. म्हणून आम्हाला मोटिवेशन आमच्या सरांकडून आणि आमच्या मिळालं. ओके.
गुणवंत तुला? माझे पहिले मोटिवेशनल आई, दुसरे शिक्षक आणि तिसरं इंटरनेट. जसे आई मोटिवेशन करत असते तसे शिक्षकही करत असते. शिक्षक एक पिरियड असायचा, लास्ट पिरियड असायचा, त्यात आम्हाला मोटिवेशनल स्पीच ऐकवत असायचे. लगेच घरी गेल्यावर जर रिकामा जर मोबाईल मिळाला तर मोटिवेशनल स्पीच ऐकायचे. अच्छा, अशा पद्धतीने तुम्हाला मोटिवेशन हे मिळत असायचं. ठीक आहे, सर्वात मोठं मोटिवेशन तर आपली फॅमिलीच असते, ऑब्वियस आहे. तर बऱ्याचदा अभ्यास करताना असा एक पॉइंट येतो की बस बाबा आता नको करायला अभ्यास किंवा बोर झालं, तर त्यावेळेस तुम्ही काय करायचे? म्हणजे कुठलं टार्गेट तुमच्या समोर असायचं का तेव्हा, की नाही आपल्याला हेच करायचंय, म्हणजे त्या गोष्टीने तुम्ही मोटिवेट होत असाल, असं काही होतं? काय वाटायचं तुम्हाला त्या सिच्युएशनला? त्या सिच्युएशन मध्ये माइंड रिफ्रेश करण्यासाठी वॉकला जायचो आणि म्युझिकल माइंड रिफ्रेश झाल्यानंतर वापस अभ्यासाला. ओके, छान. जर रिकामे असलो तर आपल्या माइंड रिफ्रेश करण्यासाठी आपल्याला मेडिटेशन हे सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे. जर रिकामी जर बसलो तर आपण आपल्याला जे कॉन्सेप्ट क्लिअर होत नाही ते आपण शिक्षकांकडून करून घ्यायला पाहिजे व आपणही ते सोडवण्याचा प्रयत्न करायचा. ऑब्वियस आहे, आपल्याला जर काही अडचण आली आहे, आपल्याला कन्सेप्ट समजत नाहीये, कुठेतरी आपण स्टक झालोय, त्यावेळेस आपल्याला वाटतं की आपण एक डिमोटिवेट झाल्यासारखं वाटतं, तेव्हा आपण घरच्यांची किंवा शाळेतील शिक्षकांची आपण हेल्प घेतली पाहिजे. ते दरवेळेस आपल्यासाठी तत्पर असतात. शिक्षकांना जर तुम्ही विचारलं, एक क्वेश्चन जरी विचारला तरी ते रेडी असतात, हो की नाही? Yes. हा, तुम्ही 90+ मार्क्स मिळवलेले आहेत आणि स्कूलमध्ये भूषण तू टॉप केलेला आहे, तर मला हे सांग की तुझं स्टडी स्ट्रॅटेजी काय होत्या, तू कसा अभ्यास केला? स्टडी स्ट्रॅटेजी मध्ये आमच्या सरांनी आम्हाला नोट्स काढा, नोट्सच्या साह्याने मला अभ्यास करण्यात खूप सोपे जाईल म्हणून मी नोट्स काढायला सुरुवात केली आणि त्या नोट्स मधूनच मी अभ्यास केला. कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले आणि कॉन्सेप्टच्या आधारे उत्तर लिहू शकत होतो. कॉन्सेप्ट क्लिअर झाले आपण सर्व उत्तर किती मनाने लिहू शकतो. त्यामुळे मी कॉन्सेप्ट क्लिअर करण्यावर जास्त केले. अच्छा, आणि गुणवंत तुझं अभ्यासाचं प्लॅनिंग कसं होतं पूर्ण वर्षभर? स्टडी करताना पहिले कन्सिस्टन्सी असायला, लगेच शेड्यूल तयार करावा, पहिले शेड्यूल नुसार आपण फॉलो करावा. त्यानंतर नोट्स काढणे हे खूप इम्पॉर्टन्स आहे. नोट्स मुळे जर आपल्याला थोडा कमी कालावधी जर दिला अभ्यासाला तर आपण नोट्स नुसार आपण करू शकतो स्टडी. हो, बरोबर आहे. नोट्स खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात. बरेच मुलं नोट्स काढायचा कंटाळा करतात, बट मी 2-3 इंटरव्ह्यू घेतले, त्यामध्ये प्रत्येक टॉपरचं म्हणणं हेच होतं की नोट्स काढायला पाहिजे. ठीक आहे, तर तुम्ही दोघांनी मोबाईलचा यूज केला होता 10th क्लासमध्ये, तर तुम्हाला असं मध्ये मध्ये व्हायचं की थोडा शॉर्ट्स बघून घेऊ, थोडा रील्स बघून घेऊ, मीन्स इन शॉर्ट की मोबाईलचं डिस्ट्रॅक्शन वगैरे व्हायचं आणि त्याच्यातून तुम्ही बाहेर कसे यायचे आणि अभ्यासाला लगेच कसे लागायचे? मोबाईल स्टडीच्या वेळी जितका दूर ठेवला तितका बेस्ट आहे. कारण मोबाईल एक असा विषय, मोबाईल एक अशी वस्तू आहे की ती आपल्याला स्टडी पासून दूर घेऊ शकते. आपण जर थोडं ठरवलं की 5 मिनिटं रील्स पाहून घेऊ, 10 मिनिटं रील्स पाहून घेऊ, पण आपल्याला कळत नाही की तो वेळ कसा निघतो, म्हणून आपली स्टडीमध्ये डिस्ट्रॅक्शन होतं. आणि माझ्या बाबतीत ही तसंच घडलं की मोबाईल जर जवळ असला तर मेसेज आले की आपण आपलं लक्ष डिस्ट्रॅक्ट होतं. मेसेज काय आले तो बघायला आपलं मन वळतं. म्हणून मी मोबाईल अभ्यासाच्या वेळी एरोप्लेन मोडवर ठेवून आईकडे घेऊन जायचो. ओके, गुड.
छान. म्हणजे अशा पद्धतीने तुम्ही मोबाईल थोडा अव्हॉइड केला या दोघांनी. तुम्हाला सर्व विषयांमध्ये छान असे मार्क्स मिळालेत. तर तुमचा असा कुठला सब्जेक्ट असेल की तो तुम्हाला टफ वाटायचा? भूषण, तुला कुठला सब्जेक्ट टफ वाटायचा आणि तू त्याला ओव्हरकम कसं केलं? मला मॅथ मधील जिओमेट्री हा सब्जेक्ट थोडा टफ वाटायचा, कारण की पहिल्यापासून त्याचा भाव होता मला की जिओमेट्री कर. पण अल्जेब्रा सारखा प्रोग्राम होता, पण मला त्यातले प्रमेय व ते बाकीचे समजायचे आणि मी ते आमचे सरांकडून ते क्लिअर करून घेतो. आणि जे आता काय करायचं, आता पुढची परीक्षा येत आहे, तर हे टफ आहे तर आपण याला घ्यायलाच पाहिजे. जर हे तिथं आलं नाही तर आपला मार्क स्कोरिंग कमी होऊ शकतो. म्हणजे त्याचे कॉन्सेप्ट सरांकडून क्लिअर करून घेतले. हो. आणि त्यात मला 91 हो, हा सब्जेक्टच तसा आहे की त्याला प्रॅक्टिस शिवाय पर्याय नाही. आणि जो तुम्हाला कन्सेप्ट समजत नाही तो तुम्ही टीचर्स कडून क्लिअर करून घेतला. ही खूप छान गोष्ट आहे. म्हणजे हा कॉन्फिडन्स विद्यार्थ्यांमध्ये असायला पाहिजे की आपल्याला जर अडचण आली तर आपल्याला शिक्षकांना विचारायचं, त्यात आपल्याला कुठल्याच प्रकारची भीती वाटायला नको. ठीक आहे, छान. खूप छान पद्धतीने तू तुझा जॉमेट्रीची जी भीती होती ती घालवलीस आणि छान मार्क्स तू मिळवलेस. आणि गुणवंत, तुझा कुठला टफ सब्जेक्ट तुला वाटायचा? माझा एक जिओमेट्री असा विषय होता की तो मला भीतीदायक, म्हणजे भीती बनवून द्यायचा. पण मी त्याच्यात जास्त घाबरलो नाही. मी जे कन्सेप्ट क्लिअर न होते ते आमच्या शिक्षकांकडून लगेच त्याच वेळी कन्सेप्ट क्लिअर करून घ्यायचो. आणि त्यात जिओमेट्री विषयामध्ये प्रमेय असतात, ते प्रमेय मुलांना खूप मोठे वाटतात, त्यामुळे त्यांना लिहायला कंटाळा. ते पण त्याची सिद्धता हे कसं सोडवायचं हे मुलांना समजत नाही. पण तो एक टॅगचा विषय आहे. तोही जर सोडवला आपण व्यवस्थित तर आपल्याला तो विषय सगळ्यात सोपा जाऊ शकतो. हो, बरोबर. म्हणजे तुमच्या दोघांचे टफ जाणारे सब्जेक्ट म्हणजे जॉमेट्री होता आणि तुम्ही त्याच्यात छान मार्क्स सुद्धा मिळवलेले आहेत, अभ्यास करून, कन्सेप्ट क्लिअर करून. ठीक आहे, गुड. तर तुम्ही अभ्यास करताना किती तास अभ्यास करायचे तरी? म्हणजे 10वी तुमची स्टार्ट झाली तेव्हापासून ते एक्झाम पर्यंत म्हणजे तुमचा टाइम पिरियड कसा होता अभ्यासाचा? किती तास तुम्ही अभ्यास करायचे? पहिले तर माझ्या बसण्याचा वेळ 3 तास होता. मी धीरे धीरे करून थोडं अर्धा तास वाढवत गेलो आणि 3 चे 3.5 केले, 3.5 चे 4 केले, 4 चे 5 झाले. असा करून करून मी माझ्या अभ्यासाचा वेळ तास केला. आणि ओके, जास्तीत जास्त किती वेळ अभ्यास केला होता तू? 5 तास. 5 तास एक्झाम पिरियड मध्ये? हो. अच्छा, गुड. आणि गुणवंत, तू कसा अभ्यास केला होता स्टार्टिंग पासून ते एक्झाम पर्यंत? स्टार्टिंग पासून माझा स्टॅमिना फक्त 3.5 तासचा असायचा. पण मी ती सवय लावली. माझ्या बसण्याचा स्टॅमिना आणि स्टडी करण्याचा स्टॅमिना हा थोडा वाढवत गेलो. आणि मी एक्झामच्या स्टॅमिना असं मध्ये मध्ये मी माझ्या स्टडीच्या स्टॅमिना 5 ते 6 तास मी अभ्यासाला देत होते. ओके, म्हणजे 5 ते 6 तास तुम्ही डेली असा अभ्यास करायचे आणि तो एकदाच इम्प्रूव्ह नाही होत, तर तुम्हाला हळूहळू करून तुमचा स्टॅमिना वाढवावा लागतो. तेव्हा कन्सिस्टन्सी जर असली अभ्यासामध्ये तर तुम्ही हळूहळू टाइम पिरियड वाढवणार, त्यानुसार तुम्ही अभ्यास करत गेले आणि फायनलला तुम्ही 5 ते 6 तास अभ्यास केला. गुड. म्हणजे यात कन्सिस्टन्सी जर राहिली तर तुम्हाला कोणीच रोखू शकत नाही. ॲव्हरेज स्टुडंट जरी असला तरी त्याने जर अशा पद्धतीने अभ्यास केला तो 90+ स्कोर नक्कीच करू शकतो. तुम्ही अभ्यास करताना म्हणजे टेक्स्टबुक व्यतिरिक्त काय यूज केलं होतं? कुठले बुक्स तुम्ही रेफर करायचे अभ्यासासाठी? विषयांचे जे गाईड त्यातून आम्ही अभ्यास केला. ओके, त्याच्यातून आणि आमच्या गावात क्लासेस मध्ये नव्हते. आम्ही शाळेत जे शिकवायचे ते पूर्ण मन उतरून त्यात ते पूर्ण ऐकून घ्यायचो आणि करायचो आणि तेच घ्यायचो. ओके, म्हणजे विदाऊट ट्युशन, विदाऊट क्लास न लावता तुम्ही छान प्रकारे ग्रोथ केलेली. एक्झामच्या वेळेस तुम्ही टाइम मॅनेजमेंट कसं केलं होतं? म्हणजे पेपरांच्या गॅप जे होते
त्यावेळेस तुम्ही कसा अभ्यास करायचे, तेव्हा रिव्हिजन तुमच्या नोट्स कामात आल्या, त्याने तुम्ही रिव्हिजन केली, म्हणजे कसं शेड्यूल तुमचं एक्झाम पिरियड मध्ये होतं टाइम मॅनेजमेंटचं? विषय ठरलेले असायचे की या तासात हे विषय करायचे आहे आणि रात्रीच्या वेळी मॅथ सॉल्व्ह करायचे, कारण की मॅथ असा विषय फोकस राहतो आणि रात्री आपल्याला झोप मॅथ विषय हो. आणि गुणवंत तुझं कसं टाइम मॅनेजमेंटचं असायचं? एक्झामच्या वेळीच माझी टाइम मॅनेजमेंट असं असायचे की शेड्यूल तयार केला होता. प्रत्येक विषयाची एक प्रश्नपत्रिका असायची, ती प्रश्नपत्रिका सॉल्व्ह केल्याची. पहिले मी मराठी, हिंदी व इंग्लिश हे 3 विषयाचे रिव्हिजन करायचो. मग त्यावर प्रश्नपत्रिका असायची. प्रश्नपत्रिका जे जुनं मुलं असायचे, जे आमचे सिनियर बॅचचे मुलं, त्यांची मी प्रश्नपत्रिका घेत असायची, ती सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करायचो. ओके, म्हणजे तू प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर पण सॉल्व्ह केले आहेत. ओके, त्याच्याने तुम्हाला फायदा झाला प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह करून, किंवा त्याच्यातले काही क्वेश्चन तुम्हाला विचारले गेलेले होते असं पण झालं? हो. हा, म्हणजे माझा स्वतःचा ओके, माझा स्वतःचा एक्सपिरियन्स पण तोच आहे की बराच आपण त्याचा फायदा आपल्याला एक होतं की आपल्याला प्रिव्हियस इयरच्या क्वेश्चन पेपर मधून बरेच क्वेश्चन्स हे रिपीट होत असतात दरवर्षी, तर त्याच्याने आपली प्रॅक्टिसही होते, टाइम मॅनेजमेंटचंही समजतं. हे तुम्ही खूप छान केलं की तुम्ही प्रिव्हियस इयरचे क्वेश्चन पेपर सॉल्व्ह केले. त्याच्याने तुमच्या सर्व गोष्टी इम्प्रूव्ह झाल्या. तुम्हाला टाइम मॅनेजमेंट कळलं, तुमचा अभ्यास किती झालाय हे तुम्हाला कळलं, तुमचं करेक्शन, तुम्ही इनकरेक्ट काय केलं, ह्या सर्व गोष्टी यामधून तुम्हाला समजल्यात आणि खूप छान. आणि जेव्हा तुम्ही सॉल्व्ह करायचे तेव्हा पेपर चेक करण्यासाठी तुम्ही टीचरांजवळ द्यायचे की स्वतः चेक करायचे, क्रॉस चेक करायचे? नाही, आम्ही पेपर चेक करायला शिक्षकांकडे द्यायचो आणि शिक्षकांना आम्ही असं सांगितलं होतं की आमची थोडीशी पण चूक असेल तर त्याला 2 मार्क करायचे आणि आमची चूक सुधारवण्याचा प्रयत्न करायचा. त्यामुळे आम्ही आमची चुका दुरुस्ती करायची. ओके. आणि त्यात तुमचं पेपर प्रेझेंटेशन वगैरे कसं असायचं, किंवा बोर्ड एक्झामला तुमचं पेपर प्रेझेंटेशन, हँड रायटिंग कसं होतं? त्याला हँडरायटिंग चांगली होती आणि पेपर करताना पहिले एक ठरवून घ्यायचं की पेपर आपण पुढे न घेता, काही मुलं असं करतात की आपण पहिले सोपं करून घेऊ, डायरेक्टली 4 करायचे होता आणि ते जे भाषा अभ्यासचे मार्क्स असतात थोडं लिहायचे, मुलं ते पहिले करतात. पण ते न करता आपण जर एक करून जर पेपर सोडवण्याचा प्रयत्न केला तर आपण शेवटचा जो टाइम असतो तो आपण पूर्ण उपयोजितेकडनं आपण देऊ शकतो. ओके. आणि भूषण तुझं? माझा अक्षरी बराच होता, म्हणजे एवढा खास नव्हता. आम्हाला सरांनी शिकवलं होतं की लिहिताना पेपर लिहायचा, 4-5 ओळी झाल्या की पॅराग्राफ काढायचा, ते एकदम सुटकेत आणि पॅराग्राफ काढून तर आपल्याला जास्त मार्क मिळण्याचा समजला. आणि एक असं असायचं की आपला जो टाइम असायचा, मी सांगितलं ते एक करून जर पेपर सोडवलं तर आपल्याला अगदी सोपं जातं. जर मुलांनी जर अगोदरच जर पुढचे सोडवलं तर त्यांच्या जो शेवटचा जो टाइम असतो तो पहिलेवाला शेवटचा टाइम आपण पहिलं गद्य पद्य यांना देऊ शकत नाही, कारण की आपल्याला टाइम मॅनेजमेंट तेव्हा क्लिअर लिहू शकत नाही. ते विचार करण्याचे प्रश्न पहिले सोडून घ्यायचे आणि ते शेवटी आपण सोडवू शकतो, म्हणजे आपल्याला विभाग पास व्हायला टाइम मिळायला पाहिजे. हो, विषय तर लँग्वेजच्या पेपरांचाच येतो. लँग्वेजच्या पेपरला टाइम पुरत नाही, त्याच्यामुळे ज्या गोष्टींचा विचार करून आपल्याला उत्तर लिहायचे असतात ते पहिले अटेम्प्ट केले तर वेल अँड गुड. आणि बाकी तुम्ही तुमच्या टाइम मॅनेजमेंटनुसार किंवा तुमच्या प्रॅक्टिसनुसार तुम्ही डिसाईड करू शकतात, किंवा तुम्हाला कुठला सोपा वाटतोय त्यानुसार तुम्ही डिसाईड करून पेपर लिहू शकतात. मराठी, हिंदी, इंग्लिश हे 3 विषय असे आहेत की त्यांना खूप सारं लिहावं लागतं आणि लिहिण्याची प्रॅक्टिस आधीपासूनच पाहिजे. आणि हँडरायटिंगचं म्हटलं ना तर हँडरायटिंग ऍटलिस्ट रीडेबल असली ना तर खूप छान असतं. तर तुमचं हँडरायटिंग दोघांचं चांगलं होतं की रीडेबल होतं? रीडेबल होतं, म्हणजे बरीच होती की चेक करण्याला समजेल अशी होती आणि आपली
आपली हँडरायटिंग जर चांगली असली तर चेक करण्याचे मनही प्रफुल्लित होतं की आपण हा पेपर व्यवस्थित चेक केला पाहिजे. हो, हँडरायटिंग आणि पेपर प्रेझेंटेशन हे खूप जास्त मॅटर करतं. गुड. म्हणजे 10th नंतर तुम्हाला काय करायचंय? भूषण, तुला काय करायचंय बेटा? 10th नंतर सायन्स हा विषय, सायन्स करिअर करायचे, डॉक्टर या क्षेत्रात. अच्छा. आणि गुणवंत, तुला? आणि मी हे विषय सायन्स चॉईस केलेला आहे. सायन्स हा विषय मी पूर्ण आणि पूर्ण माझ्या टाइम मी क्लासेसला स्पेंड करतोय आणि मी एक नॅशनल लेवलची स्पर्धेत मी सहभागी होत आहे, जसे की नीट, सीईटी आणि JEE. ओके. पण माझ्या पूर्ण टार्गेट नीटवरच आहे. मी डॉक्टर या क्षेत्रात माझ्या करिअर निवडणार आहे. ओके, छान, गुड. तुमचे जे ज्युनियर्स आहेत तर त्यांना म्हणजे 10वीत कसा अभ्यास करायचा किंवा त्यांनी काय चुका नको करायला, म्हणजे काय मेसेज तुम्हाला त्यांना द्यायचा आहे की त्यांनी पण तुमच्यासारखे छान स्कोर करायला पाहिजेत? त्यांना आमच्या एकच मेसेज आहे की आपण जी दिवाळीच्या सुट्ट्या त्या जे आपल्याला मिळतात ना, आपण जास्त एन्जॉय न करता आपण थोडा जास्तीचा टाइम आपण स्टडीला दिला पाहिजे. जसे आमच्या बरोबर झाले, आम्ही थोडा जास्तचा एन्जॉय करून स्टडीला जास्त वेळ देऊ नाही शकतो. त्यामुळे आमचा जो टार्गेट होता 95चा त्यावरून आम्ही 90 वरून आलो. त्यामुळे आपण जास्त एन्जॉय न करता स्टडीला टाइम दिला पाहिजे. अभ्यासाला जास्त वेळ दिला पाहिजे आणि पहिल्यापासून आपण नोट्स काढायला सुरुवात केली पाहिजे. कारण पहिल्यापासून जर नोट्स काढण्याची पडली तर ते आपल्याला भविष्यात कामात येतात आणि नोट्स काढल्याने आपल्याला ते विषय समजायला जास्त वेळ लागत नाही. नाहीतर बाकीचे काय करतात, वही घेतली की रट्टा मारतात. त्यापेक्षा नोट्स काढल्याने आपण क्लिअर झालं की आपण किती आलो त्याच्यावर भाषा. ओके, गुड. म्हणजे जो काही आपल्याला व्हॅकेशन सुट्टीचा पिरियड असतो, तो सुट्टीचा पिरियड वाया न घालता आपण त्याला युटिलाइज करायला पाहिजे. म्हणजे त्याच्यात पण आपल्याला टाइम मॅनेजमेंट करून थोडा का असेना पण आपण एक्स्ट्राचा टाइम देऊन अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे जे केलं आहे, म्हणजे डिरेक्टली दिवाळीनंतर तुमचे जास्त दिवस एक्झाम राहत नाही. ऑलमोस्ट फक्त 2 ते 3 महिन्यांवर तुमची एक्झाम येऊन पोहोचलेली असते. त्याच्यामुळे दिवाळी पिरियड मध्ये सुद्धा जर तुम्ही चांगला अभ्यास केला, जर विद्यार्थ्यांनी छान अभ्यास केला, त्या पिरियडचा यूज करून घेतला, फायदा करून घेतला, तर नक्कीच छान स्कोर करू शकतात. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे नोट्स, रिव्हिजन म्हणजे या गोष्टींचा खूप फायदा त्यांना होऊ शकतो. खूप छान पद्धतीने तुम्ही एक्सप्लेन करून सांगितलंय तुमची 10th क्लासची जर्नी. भूषण आणि